नमस्कार. OSCC ॲग्रो कन्सल्टन्सीमध्ये आपण माती परीक्षणाला आणि पानदेट परीक्षणाला अतिशय महत्त्व देतो. साधारणपणे वर्षातून एकदा माती परीक्षण करणं गरजेचं असतं. ह्या माती परीक्षणाचा अहवाल आणि प्रत्येक 2 ते 2.5 महिन्यानंतर जे पिट्यूल ॲनालिसिस आपण करतो, पानदेट परीक्षण, या 2 अहवालाच्या आधारावर आपल्याला त्या पर्टिक्युलर प्लॉटचं 1.5 ते 2 महिन्याचं रासायनिक खतांचं शेड्यूल फायनल करता येतं. ॲक्च्युली माती परीक्षण करण्याचे जे वेगवेगळे उद्देश आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपली जमीन वर्षानुवर्ष आपण इरिगेशन खाली ठेवलेली असते. वर्षानुवर्ष आपण पाणी देत असतो त्या जमिनीमध्ये. या पाण्यातून जाणारे सोडियम सारखे, क्लोराईड सारखे क्षार, बायकार्बोनेट सारखं मटेरियल, याच्यामुळे ती जमीन हळूहळू खराब होत जाते. त्याचबरोबर वर्षानुवर्ष आपण या जमिनीमध्ये जी रासायनिक खतं देतो अंधाधुंदी, ही रासायनिक खतं बांधलेल्या स्वरूपामध्ये जमिनीमध्ये बऱ्याच वेळेला पडून राहतात. याच्यामुळे सुद्धा त्या जमिनीचा असमतोल झालेला असतो आणि अशा असमतोल झालेल्या जमिनीमध्ये टार्गेटेड प्रोडक्शन काढणं, उत्पादन काढणं मुश्किल होऊन बसतं. अशा जमिनी सुधारवण्याचं जे काम आहे ते काम बऱ्याच वेळेला आपल्याला हाती घ्यावं लागतं. आणि अशा जमिनी जर सुधारवायच्या असतील तर त्या जमिनीमध्ये ॲक्च्युली काय प्रॉब्लेम आलेला आहे हे तपासणं गरजेचं असतं. माती परीक्षणातून आपल्याला बऱ्यापैकी त्या जमिनीमध्ये काय प्रॉब्लेम आलेला आहे की ज्याच्यामुळे ती जमीन असमतोल झालेली आहे आणि त्या असमतोलतेपणामुळं प्रोडक्शनमध्ये घट येते, उत्पादनामध्ये घट येते, हे आपल्याला माती परीक्षणावरून बऱ्यापैकी लक्षात येतं. त्यामुळं अशा खराब झालेल्या जमिनी जर दुरुस्त करायच्या असतील, सुधारवायच्या असतील तर त्यासाठी माती परीक्षण बऱ्याच वेळेला केलं जातं. बऱ्याच वेळेला आपण बघतो की जमिनीमध्ये आपण हव्यासापोटी, उत्पादनाच्या हव्यासापोटी बरीचशी रासायनिक खतं अंधाधुंदी पद्धतीने टाकत राहतो, डोळे झाकून टाकत राहतो आणि अशा खतांच्यामुळं उत्पादनामध्ये मोठ्या स्वरूपात घट येते. बऱ्याच अन्नद्रव्यांची टॉक्सिसिटी येण्याची पण शक्यता असते, विषारता येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर काही अन्नद्रव्य आपण गरज असताना सुद्धा टाकत नाही तर त्या अन्नद्रव्यांची त्या पिकामध्ये डेफिशियन्सी, कमतरता येण्याची शक्यता असते. तर कुठली अन्नद्रव्य जमिनीमध्ये जास्त आहेत, कुठली अन्नद्रव्य जमिनीमध्ये कमी आहेत हे तपासण्यासाठी सुद्धा या सॉइल सॅम्पलचा उपयोग होतो किंवा त्याचा आधार घेतला जातो. आपल्या कन्सल्टन्सीमध्ये, OSCC ॲग्रो कन्सल्टन्सीमध्ये मी सांगितलं की आपला या कन्सल्टन्सीचा जो मेन उद्देश आहे तो उद्देश हाच आहे की ज्या जमिनी आपल्या खराब झालेल्या आहेत मागच्या 30-40 वर्षामध्ये द्राक्ष शेतीच्या माध्यमातून, त्या जमिनी सुधारवणं हा एक उद्देश आहे. त्याचबरोबर इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची रासायनिक खतं वापरताना ती जागरूकतेनं वापरणं हा सुद्धा एक आपला उद्देश आहे. आणि यासाठी आपण प्रत्येक आपल्या सभासदांना वर्षातून एकदा कमीत कमी तुम्ही सॉइल सॅम्पल काढा असं सांगतो. त्याचबरोबर आपण एप्रिल कटिंगला 2 वेळेला पानदेट परीक्षण करतो. ऑक्टोबर कटिंगला कमीत कमी 4 वेळेला आपण पानदेट परीक्षण करतो. हे जे पानदेट परीक्षण आपण करतो, हे पानदेट परीक्षण जर व्यवस्थितपणे आपल्याला त्या परीक्षणाचा अभ्यास करून खतांचे डोसेस जर सेट करायचे असतील तर आपल्याला मातीचा परीक्षणाचा आधार घ्यावा लागतो. तुम्ही फक्त पानदेट सॅम्पल चेक करत असाल तर बऱ्याच वेळेला त्या फक्त पानदेट सॅम्पलच्या अहवालावर रासायनिक खतांचे डोसेस फायनल करता येत नसतात. पानदेट परीक्षणानुसार जर का खतांचे डोसेस सेट करायचे असतील तर त्या वेळेला पानदेट परीक्षणाचं निरीक्षण करताना तुमच्या समोर त्या जमिनीचा मातीचा रिपोर्ट असणं गरजेचं आहे, अहवाल असणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळेला द्राक्षबागेमध्ये बऱ्याच वेळेला बोधामधली माती काढून तपासली जाते, परंतु
आपल्या कन्सल्टन्सीमध्ये आपण बोधातली माती बिलकुल काढत नाही. आपल्या कन्सल्टन्सीमध्ये आपण गल्लीमधली माती काढतो आणि ती माती कशी काढायची आहे, ते सॅम्पल कसं काढायचं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. आपल्या कन्सल्टन्सीमध्ये ओरिजिनल जमीन कशा पद्धतीची आहे हे आपल्याला बघणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळं आपण गल्लीमधली माती काढतो. तर या व्हिडिओमध्ये आपण माती सॅम्पल कसं काढायचं, सॉइल सॅम्पल कसं काढायचं ते जाणून घेणार आहोत. तर वर्षभराचे जे आपले खताचे डोसेस आहेत ते सेट करण्यासाठी किंवा प्रत्येक 1.5 ते 2 महिन्यानंतर प्लॉटचे खताचे डोसेस सेट करण्यासाठी जे सॉइल सॅम्पल काढलं जातं वर्षातून एकदा, ते सॉइल सॅम्पल कशा पद्धतीनं काढायचं याचा डेमो मी आता दाखवतो आहे. त्या पद्धतीनं सॉइल काढणं अतिशय गरजेचं आहे. तर आपल्या प्लॉटमध्ये जो आपला प्लॉट आहे त्या प्लॉटची मुळी कुठंपर्यंत खाली गेलेली आहे जमिनीमध्ये हे पहिल्या टप्प्यामध्ये चेक करून घ्यावं लागतं. आणि ती मुळी जमिनीच्या खाली किती अंतरापर्यंत आहे हे चेक केल्यानंतर खरं तर आपल्याला मेन सॉइल सॅम्पल काढायचं आहे. तर मुळी चेक करण्यासाठी पहिलं काम आपल्याला करायचं आहे की आपल्या प्लॉटमध्ये ड्रिपचं पाणी ज्या ठिकाणी पडतं आहे, तुम्ही बघत असाल की साधारणपणे हा ड्रिपर आहे, हे ड्रिपचं पाणी या ठिकाणी पडतं आहे. तर हे ड्रिपचं पाणी ज्या ठिकाणी पडतं आहे त्या ठिकाणापासून तुम्ही जर का बघत असाल ही ओळ, तर त्या ठिकाणापासून साधारणपणे ह्या ड्रिपच्या पाण्यापासून एक अर्धा ते 1 फुटाच्या अंतराला आपल्याला सरळ खाली एक खड्डा काढायचा आहे की जेणेकरून त्या खड्ड्यामध्ये आपल्याला मुळी कुठंपर्यंत गेलेली आहे ही चेक करता येईल. तर हा खड्डा काढून झालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की साधारणपणे या वरच्या लेवलपासून आपल्याला मुळ्या दिसत आहेत. हळूहळू ती मुळी खालीपर्यंत गेलेली आहे आणि साधारणपणे या लेवलला शेवटची मुळी आपल्याला दिसते. ही जी अंतर आहे हे अंतर आपण बघितलं, इथंपर्यंत ह्या प्लॉटची मुळी जाऊन थांबलेली आहे. परंतु आपल्याला ॲक्च्युली अंतर मोजायचं आहे ते या बोधापासून मोजायचं नाही. आपल्याला जी ओरिजिनल जमीन आहे ह्या जमिनीपासून आपल्याला अंतर मोजायचं आहे. ही ॲक्च्युली ओरिजिनल जमीन आहे. गल्लीतली जागा जी म्हणतो आपण, जिथनं आपला ट्रॅक्टर चालतो त्या जागेपासून आपल्याला हे अंतर मोजायचं आहे की कुठंपर्यंत खाली मुळी गेलेली आहे. मी परत एकदा सांगतोय की बोधाच्या लेवलपासून ते अंतर आपल्याला बिलकुल मोजायचं नाही. आपल्याला जमिनीच्या लेवलपासून ते अंतर मोजायचं आहे. साधारणपणे या प्लॉटमध्ये आपण बघू शकतो या लेवलपर्यंत मुळी गेलेली आहे. हे अंतर ॲक्च्युली आपण जमिनीपासून मोजतोय. तर हे अंतर साधारणपणे येतंय 7 इंचाच्या आसपास. 6 ते 7 इंच या दरम्यान या प्लॉटची मुळी जाऊन थांबलेली आहे असा त्याचा अर्थ आहे. आता हा सॅम्पल काढायचा पहिला टप्पा आपला पूर्ण झाला की ज्याच्यामध्ये आपण या प्लॉटची मुळी जमिनीमध्ये किती खोलपर्यंत गेलेली आहे, रेग्युलर तुमची जी जमीन आहे तिथून खाली किती खोलपर्यंत गेलेली आहे हे पहिल्यांदा आपण काय केलं, काउंट केलं, हे मोजलं. ते उत्तर किती आलं तर 7 इंच. तर हा सॅम्पल काढायचा पहिला टप्पा पूर्ण झाला. आता हा खड्डा आपल्याला बुजवून टाकायचा आहे. हा खड्डा आपण बुजवून टाकतोय. ह्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण काय मोजलं तर आपल्या प्लॉटची मुळी गल्लीमधली जी जमीन आहे त्या जमिनीपासून किती खोलपर्यंत गेलेली आहे हे आपण आत्ता मोजून घेतलं आणि आपलं जे उत्तर आलेलं आहे या प्लॉटमध्ये ते साधारणपणे 6 ते 7 इंच इतकं उत्तर आलेलं आहे.
आता ॲक्च्युली सॉईल सॅम्पल आपल्याला कशा पद्धतीनं काढायचं आहे ते मी सांगून देतो. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला पूर्ण प्लॉटमध्ये 5 जागा फिक्स करायच्या आहेत सॅम्पल काढण्यासाठी, आणि त्या जागा ह्या गल्लीच्या सेंटरला आपल्याला फिक्स करायच्या आहेत. तर याच्यामध्ये आपण बघतोय की ही जी गल्ली आहे ह्या 2 ओळीच्या मध्ये साधारणपणे सेंटरला, जिथून आपला ट्रॅक्टर चालतो आणि त्या ट्रॅक्टरचा ड्रायव्हर ज्या ठिकाणी बसलेला असतो त्याच्याबरोबर खालच्या बाजूला, म्हणजे 2 ओळीच्या बरोबर सेंटरला आपल्याला सॅम्पलचे खड्डे घ्यायचे आहेत. प्लॉटमध्ये आयताकृती प्लॉट असेल तरी चारी कोपऱ्यातून थोडंसं आतल्या बाजूला 4 खड्डे चारी कोपऱ्याच्या, आणि सेंटरला प्लॉटचे 1 खड्डा, असे 5 खड्डे आपल्याला करायचे आहेत. आणि त्या खड्ड्यामध्ये आपल्याला किती खोलपर्यंत जायचं आहे, तर मगाशी जे आपलं उत्तर आलेलं होतं साधारणपणे 6 ते 7 इंच, तर 6 इंच जरी आपण पकडलं तर 5 इंचापर्यंत एक गोल खड्डा आपल्याला गल्लीमध्ये काढायचा आहे, आणि त्यानंतर आपल्याला त्यातून सॅम्पल काढायचं आहे. तर 2 ओळीच्या मध्ये गल्लीमध्ये आपण सेंटरला खड्डा पकडतोय, एक गोल खड्डा आपण काढतोय, त्यातली माती पूर्णपणे आपण बाजूला काढतोय, आणि हा खड्डा आपल्याला किती खोलीपर्यंत न्यायचा आहे, तर साधारणपणे 5 इंचापर्यंत आपल्याला तो खाली न्यायचा आहे. तर हा खड्डा आपल्याला 5 इंचापर्यंत खाली घ्यायचा आहे, जमिनी लेवलपासून, बोधाच्या लेवलपासून नाही, जमिनी लेवलपासून 5 इंचापर्यंत आपल्याला तो खाली घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं हा खड्डा एक 5 इंचाचा, जमिनी लेवलपासून 5 इंचाचा आपण कंप्लीट करत आणतोय. बघा की प्रत्येकाच्या प्लॉटमध्ये हे अंतर बदलू शकतं. तुमची बाग किती वर्षाची आहे, प्लॉट किती वर्षाचा आहे त्याच्यानुसार, त्याचबरोबर जमिनीची प्रत कशी आहे त्याच्यानुसार ह्या खड्ड्याचं जे डेप्थ आहे, खोली आहे, ती बदलू शकते. साधारणपणे आपण बघतोय की जमिनी लेवलपासून साधारणपणे 5 इंचापर्यंत आपण हा खड्डा खोलीला घेतलेला आहे. ह्या खड्ड्यामधली जी काही माती आहे ती माती वेगवेगळ्या तणांच्या मुळ्या किंवा बागेच्या मुळ्या असतील तर त्या पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. हा खड्डा स्वच्छ करायचा आहे. आणि आता ह्या खड्ड्याचा जो तळ आहे, ज्याला आपण बॉटम म्हणतो, जो 5 इंचावर आपल्या रेग्युलर जमिनीपासून साधारणपणे 5 इंचावर आहे. तुम्ही बघू शकता मगाशी आपलं आलेलं उत्तर होतं ते 6 इंच, तर आपल्याला 5 इंचापर्यंत साधारणपणे हा खड्डा आपण घेतलेला आहे. 1 इंच आपण कमी घेतलेला आहे, जे आपलं उत्तर आलं तर त्याच्यापेक्षा 1 इंच कमी घेतलेला आहे. आता ॲक्च्युली आपल्याला सॉईल सॅम्पल काढायचं आहे. तर आता या खड्ड्यामधला जो बॉटम आहे, तळ आहे, ह्या तळाची 1 इंच जमीन आपल्याला हलवायची आहे, आणि ती आपल्याला एक ओंजळवर सॅम्पल म्हणून घ्यायची आहे. बघा की ॲक्च्युली आपण सॅम्पल आता काढतोय. हा 5 इंचाच्या खालचा 1 इंच भाग आपण आत्ता आपल्या याच्यामध्ये हलवत आहे किंवा तो मोकळा करत आहे, लूज करत आहे. आणि ही 5 इंचाच्या खालची आणि 6 इंचाच्या मधली 1 इंचाची माती आपण सॉईल सॅम्पल म्हणून कलेक्ट करत आहोत. तर या खड्ड्यातून साधारणपणे आपण बघतोय की 1 ओंजळ माती किंवा 2 हाताची 1 ओंजळ एवढी माती आपल्याला कलेक्ट करायची आहे. अशा पद्धतीनं एका प्लॉटमध्ये 5 ठिकाणी आपल्याला खड्डे घ्यायचे आहेत, आणि 5 ठिकाणासून 1 ओंजळ माती आपल्याला कलेक्ट करायची आहे. ही माती आपल्याला परत एकत्र करायची आहे. 5 ओंजळ जी माती आहे ही माती आपल्याला एकत्र करायची आहे, आणि त्यातून 1 किलो सॅम्पल, सॉईल सॅम्पल आपल्याला बाजूला घ्यायचा आहे.